मित्रांनो, आज मी एवढं मला रडायला आलं की कधीच रडलो नसेल मी. अंगावरती काटा सकट आला मला. सकाळी मी ना रात्री एक व्हिडिओ बघत होतो, संभाजी महाराजांची हत्या कशी झाली का, म्हणजे त्यांना जी कुत्रे आलतीत ना, जी 40,000च्या पण वरती होती कुत्रे, तरी एकटा राजा आपला नडला, त्यांना नडला. धर्मासाठी जातीसाठी आणि राष्ट्रासाठी तो कधीच आपला धर्मांतर करू शकला नाही. त्यासाठी 39 दिवस आपल्या राजाला तिने भरपूर त्रास दिला. भरपूर असा त्रास दिला की त्यांची साल्ट अंगावली काढली, तुकडं केले त्यांचे आणि फेकून दिले तुळापूरच्या नदीमध्ये. एवढं वाईट झालं ना, काय आपण काहीच करत नाही. आपण नुसतं खायचं काम आणि कामाला जायचं, रोज यायचं आणि माझी ही आणि माझी ती करत बसायचं. काहीसुद्धा फरक पडत नाही आपल्याला. त्यांनी अंगावरची साल्ट गेली, पण आपल्याला जरा जरी काय लागलं ना, बोटाला सुई जरी टोचली तर आपण ओरडत असतो, हे लागलं ते लागलं, असं झालं आणि तसं झालं. यांनी विचार करा, साधा अंगावरचं चमडं गेलं. तुम्हाला सांगतो, चप्पल घातलं नसेल त्यांनी, त्यांच्या बूट पायामध्ये होते बरोबर. त्यांना बूट तरी ठेवले असतील का औरंगजेबाने, सांगा. त्यांचे बूट काढून त्यांना असं बोटं बिटं कापले असतील, एवढी त्यांना त्रास दिला. पण आपल्याला त्याचा काय फरक पडत नाही. आपण लोक नुसतं खायचं आणि हे करायचं, पोट भरायचं. आज बघा इथं ह्याचं काम चालू आहे बघा, मस्तपैकी ह्याचं बघा काम चालू आहे इथं. मूर्तीचं आता जवळजवळ ना 95% काम झालेलं आहे मूर्तीचं. आता थोड्या दिवसानंतर का नाही, ती मूर्ती एकदा झाली ना क्लिअर बनून, मग त्या मूर्तीला हे करतील. मूर्ती झाली की इथं पर्यटक स्थळ आता म्हणून दिलं बघा. इथं बघा केवढं मोठं ग्राउंड आहे बघा. हे बघा जवळजवळ भरपूर एकरामध्ये पसरलेला आहे. आता त्या पसरलेल्या एकरामध्ये काय ना, वाहनं बिनं लावायला जागा वगैरे. आता इथं मुलं क्रिकेट वगैरे खेळतात इथं. आता इथं बघा उद्यापासून त्यांनी हे ठेवलेलं आहे बघा, माझ बलिदानचा दिवस आहेत. हे बघा इथं काय लोक ड्रोन उडवतात बघा, हे दिसतंय का ड्रोन वगैरे. असं आहे. मला स्वतः रडायला आलं. मला एवढं रडायला आलं की सांगू नका. माझ्या डोळ्यात मला अंगावर काटा आला माझ्या. मी तिथं असं डोळ्याला हात लावून सगळेजण असे हे म्हणत होतो, मला व्हिडिओमध्ये दाखवेल. आपल्याकडे व्हिडिओ बनवलेला आहे आपण, ते सगळं काय काय बोललेत, सगळं काय काय सांगितलं, त्यांचं शिवराय महाराजांचं काय असते ते बोललेत. माझ्या लक्षात नाही एवढं, तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये दाखवेल मी तुम्हाला. हे बघा केवढी मोठी मूर्ती आहे बघा. पूर्ण झाल्या, पण अजून जरा त्या मूर्तीला जरा हे आहे, जरा बाकी आहे अजून जरा. मूर्तीला भारी दिसतं. थांबा एक मिनटं. हे बघा आज मला एवढं भारी वाटते मित्रांनो, कारण मी कायम इथून जायचं बघा. इथून हा रोड दिसतो ना, इथून जायचं कायम इथून जायचं. जवळजवळ महिन्यातून एक 60-70 वेळा तरी जायचं मी इथून, 60-70 वेळा. पण मी बाहेर नाही बघायचं, बाहेरूनच फोटो काढायचो. पण मला आज वाटायला लागले खायला, आज जवळ महाराजांच्या कडेला जाऊन आलो. मला एवढं भारी वाटते ना, एवढं काय बोलूच नका. मी हात पण लावला तिथं मूर्तीला. तिथं मूर्ती भरपूर वरती आहे काय, कारण की 40 फूटच खाली ते हे आहे, 180 फूट वरतून मूर्ती आहे. त्यामुळे 40 फूट आहे, त्यामुळे काय दर्शन घेता येत नाही. पण खाली एक मूर्ती लहान ठेवली होती आज, त्यामुळे तिथूनच मी आज का नाही दर्शन घेऊन आलो. आणि ते माझ बलिदानचं एक हे दिलेलं, त्याचा एक फोटो काढला, तुम्हाला पाठवेल. तुम्ही रोज का नाही घरात म्हणा, त्याशिवाय ना आपल्या माणसांना, आसपासच्या माणसांना कळणार नाही. माझ बलिदान म्हणजे अजून कुणालाच माहीत नाही. आपल्या सांगलीमध्ये, आपल्या शिराळा तालुक्यातली अशी बरीच पूर आहेत, ते असे मास बलिदानाचे जरा करतात. तरी मुंबईमध्ये मी बघितलेलं आहे स्वतःहून. पण मी कधी आजपर्यंत गेलो, माझ्या घरात मूर्ती आम्ही ठेवलेली आहे. मूर्ती एक छोटीशी मूर्ती आहे शिवाजी महाराजांची. पण असं आता आज बघितल्यानंतर असं वाटलं की यायला आपण खरंच चुकतो यार. संभाजी महाराजांनी एवढं हे आपल्यासाठी केलं आणि आपण त्यांच्यासाठी यार काहीच करू शकत नाही. साधं मूर्तीचा फोटो पण कोणाच्या घरात मी अजून पाहिला नाही. मी आजपर्यंत कधीच बघितलं नाही कोणाच्या घरात फोटो वगैरे लावला आहे वगैरे. लोक एवढे खायच्या तळाला गेलेत नाही, कायच बोलू नका. लोकांना असं वाटते का आता गेलं झालं, महाराज गेलं. ज्या वेळेला शिवजयंती येईल त्यावेळेलाच फक्त शिवजयंतीचं फक्त हा नमस्कार हे ते पाया बिया पडतात. काय सुद्धा उपयोग नाही माणसाचा, काय सुद्धा उपयोग नाही. हे बघा आता इथं धुळा वगैरे चालला, इथं बांधकाम वगैरे चाललंय भरपूर ठिकाणी. इथं काम चाललंय. आता ह्याच्या मागं ना लाईटिंग वगैरे कंपनी वगैरे काहीतरी खोललेलं आहे, काहीतरी तिकडे चाललंय काम वगैरे. पण तुम्हाला सांगू, आता उद्या शिवाजी महाराजांची जयंती आहे.
तर आता जयंती आहे तर प्रत्येकाने थोडीशी मदत करा. आपापल्या गावामध्ये शिवजयंती साजरी होती तिथं थोडीशी मदत करा. काय थोडीशी मदत केली आणि लहान पोरांना जरा सांगा काहीतरी ठेवा, तिथं पिक्चर लावा, संभाजी महाराजांचे पिक्चर लावा, शिवाजी महाराजांचे पिक्चर लावा. संभाजी महाराजांना किती त्रास दिला, किती छळलं, त्यांचे डोळे काढले, चमडे काढले, नखं काढली, त्यांना किती त्रास झाला असेल हे ऐकून ना आपल्या अंगावरती काटा येतो. त्यांना काय वाटलं असेल 40 दिवस किती त्रास दिला असेल. आपल्याला एक दिवस त्रास दिला तर आपण बदला घ्यायला जातो, त्याचा बदला घ्यायला. त्यांनी तसं केलं नाही, त्यांनी धर्मासाठी स्वतःला हे केलं, झोकून दिलं, जाऊ दे. मग पण त्यांच्याच घरातल्या माणसांनी त्यांनाच फसवलं. तसं आपल्या घरात पण 4 लोक आहेत, ते 4 लोक आपल्याला पण बरबाद करायला जातात. त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहावा जरा. आणि आज काही दुसरं काय बोलणार नाही, फक्त संभाजी महाराजांच्याबद्दल आलो इथं. त्यामुळे आज माझी लई इच्छा होती, मी माझं नशीब म्हणतो की मी आज इथं आलो आहे. कारण मी कधी राहणारा मुंबईमध्ये राहणारा मुलगा आज इथं आलो बघा. इथं राहायला आल्यामुळे मी इथं राहत नाही, इथं जवळ मी लांबूनच आलो इथं. फक्त आज म्हणलं जायचं, काम सोडून आलो मी. म्हणलं काम गेलं तिकडं तेल लावत, आज जायचं आपल्या महाराजांना. महाराजांनी आपल्यासाठी एवढं हे केलं आणि त्यांच्यासाठी जाणार नाही आपण तिकडे, असं होऊ शकत नाही. म्हणलं आज डोळ्यासमोरच आहेत, माझ्या डोळ्यासमोरच तुम्हाला पण दाखवत बघा. हे बघा काय का असं वाटतं इथंच बसून राहावं आणि ह्यांनाच बघावं. आता कोण दुसरं नाही, आपलं कोण नाही. यांनी स्वराज्यासाठी एवढं केलं आणि आपण काय करू शकत नाही. आता तुम्हाला सांगतो तो बोलण्यासारखं आहे. इथंच ना जो इथला आमदार आहे तो हिंदू राष्ट्र करतं, त्यांनीच बांधलेलं आहे काय. पण अजून एक गोष्ट, आपल्या गोमाताला आपण मानतो, आपली आई मानतो, बरोबर आहे. त्यांच्या स्वतःच्या ऑफिसच्या बाहेर मी एक व्हिडिओ बनवला, पण टाकण्यापूर्वी मी 40 वेळा विचार केला. म्हटलं हा बनवायचा का टाकायचा नको. कारण की त्यांनी ना त्यांच्या नुसतं का नाही, त्यांना पद पाहिजे, आमदारकी पाहिजे. म्हणून त्यांनी का नाही नुसतं हे संभाजी महाराजांचा पुतळा बांधा, कुठं हे करा, हिंदूबद्दल बोला, ते बोला. पण ती स्वतः त्यांच्या ऑफिसच्या बाहेर 40-50 रोज गाया असतात. मी त्यांना त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटला मी मेसेज पण केला त्यांना की असं आहे, तुम्ही बदला, बाकी काय करू नका. त्याच्यावरती मला लाईक किती आलेत, पण कुणी एकानं पण भडव्यानं बोलला नाही की बाबा हा तू बरोबर बोलतोय, त्यांना हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, त्यांनी स्वतः हे केलं पाहिजे, असं कोणसुद्धा बोलत नाही. त्यामुळं आपण आपल्या महाराष्ट्रात राहतो, बोलायला शिका. आज मी व्हिडिओ बनवायला लागलो. आता मला वाटते, मला किती दिवस झालं मला बोलवावं असं वाटायचं, मी ॲक्टर व्हावं, मला एखादं सीन भेटावा, हे व्हावं, मला वाटायचं, मला स्वतःला वाटायचं. पण कधी ह्या क्षेत्रात कधी असं उतरलं नाही. आता मी ज्यावेळेला माझं इंस्टाग्राम अकाउंट उघडलं आहे त्यावेळेला पहिली पोस्ट माझी बघा, छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचा फोटो टाकून मी का नाही इंस्टाग्राम अकाउंट उघडलं. म्हटलं लाज ही सोडल्याशिवाय का नाही काय होत नाही, पुढं माणूस कोण जात नाही. आता आपल्या गावातली भरपूर जण मला सपोर्ट करतात, पण तीच माणसं काय लोक बोलतात काय बनवतो रे, असं काय लोक मला बोलतात चांगला बनवतो. मी बनवत राहील कसाही असो, अशी पण तशी पण इज्जत राहतच नाही कोणाची राहते सांगा. जो लास्ट सोडून देतो तोच वर जातो, आता कोण जात नाही वर. मी आज बोलायला आलो म्हणजे आज बघा इथं आता कोण नाही. आता मला पण असं नाही, माणसं भरपूर होती, मागाशी बोलत होतो मी. आणि मागाशी मी जे मास बलिदान म्हणलो, खरं तर माझ्या डोळ्यातून पाणी आलं. मला असं वाटलं की आयला काहीतरी करावं. हे बघा आज यांच्याकडे किती बघू वाटते, सारखं बघू वाटते. आता तुम्हाला जवळून दाखवतो, जरा अजून एकदा जवळून दाखवतो तुम्हाला. आपले राजे दिवसभर इथं म्हणजे असं उन्हातानात असतात बघा. हा पुतळा आहे, ह्याची कधी स्वच्छता नाही होत, काय नाही होत. आता बांधकाम चालू आहे म्हणून ठीक आहे, पण इतर वेळ आपल्या चौकात असते, चौकात आहेत. आता कुठे, आता मी पन्हाळगडावरती जाऊन आलो बघा, काय ठिकाणी मूर्त्या गड पडलेला आहे, दगड पडलेला आहे, स्वच्छता काय ठिकाणी होती स्वच्छता. पण हे मूर्त्या चौकात लावतात, पण कधी साफ करत नाहीत, कधी हात लावत नाहीत. हा शिवजयंती आली की तेवढ्यापुरतं धुणार, तेवढ्यावरतं पाणी ओतणार आणि तेवढ्यावरती भगवा लावून फिरणार. मला पण आज वाटत होतं की उद्या शिवजयंती आहे, आपल्या गाडीला एखादा झेंडा असावा, पण नाही म्हटलं झेंडा नको. एक दिवस आपण शिवजयंती करायची नाही, कधी आयुष्यभर करत राहायचं. त्या माणसानं आपल्यासाठी जीवनदान दिलेलं, जीव दिलेला, स्वतःचा जीव दिलेला. त्यामुळे आपण सगळ्यांनी एक काम करा, झेंडा लावू नका, फक्त त्या मूर्तीची काळजी घ्या. जिथं तुम्ही चौकात मूर्ती राहतात त्याच्यावरती काहीतरी छत करा, जेणेकरून ते पाणी पडणार नाही पावसाचं. म्हणजे आपणच चुकी करतो आणि आपणच त्यांना बोलतो की बाबा मूर्ती लावल्या आणि त्याच्यावरच पावसात. म्हणजे शिवाजी महाराजांना तुम्ही पावसात ठेवता आणि स्वतः आपल्या घरात बसता, स्वतःच्या घराला छत लावता आणि त्याच्यावरती पाऊस जरा पाणी पडायला लागली लगेच प्लास्टर करता, कुठं पत्रा बदलता, कुठं काय कौलं बदलता.
असं नका करू. हे बरोबर नाही. आता संभाजी महाराजांना हे बघा, ह्या पुतळा बांधला हे बरोबर आहे, मोठा बांधला हे बरोबर आहे. आता जगातला सगळ्यात आता तुम्हाला दाखवायचं म्हटलं मोठा बांधायची पण काय गरज नव्हती, पण काय नुसतं मोठं पण करून दाखवायचं. आता तुम्ही बांधलं हे मानले, पण त्याला साफ करायसाठी पण माणसं ठेवा तुम्ही, त्याची काळजी घेण्यासाठी. त्याचं काय म्हणजे कुठं काय झालं, आता मध्ये एका ठिकाणी कुठंतरी शिवाजी महाराजांचा पुतळा पडला होता, किती राजकारण झालं त्याच्यावरती, हिने असं केलं आणि तो माणूसच पळून गेला, कोण काय झालं. अरे तुम्ही राजकारणी लोक कधी सुधारणार नाहीत. नुसतं शिवाजी महाराजांचं नाव घेऊन का नाही राजकारणी मोठी झालीत, त्यांचे नावं घेऊन का नाही हे मागायचे, मतं मागा, हे करा, मत द्या आम्हाला, हे करा. हे नुसती भंगार आहे. त्यांना मतदान करू नका. त्यांना तुम्हाला पैसे मतदानाला आता वाटले, तुम्ही कधी म्हटला का बाबा मला पैसे देऊ नका, तुम्ही काम करा, तुम्हाला मी फुकट का नाही द्यायचं, मतदान देणार, तुम्ही काम केल्यावर मी मतदान देणार. पण ही लोक अशी करत नाहीत, पैसे देणार. मला पण कॉल आला होता पैशासाठी, पैसे देतो, पण मी कधी पण म्हटलं पण नाही मला पैसे नको, असं काहीच नको मला म्हटलं. काय आता ही तुम्हाला सांगतो, पैसे घेऊन कामं करणार असले तर काय त्यांचा उपयोग आहे. या शिवाजी महाराजांची मूर्ती आता ही 40 कोटीची आहे. आता म्हणतात याला 40 कोटी लागले, पण ह्याच्या मागं का नाही किती भ्रष्टाचार झाला आहे माहिती आहे का. अजून पण हे आता किती जवळजवळ 7-8 महिने झाले असेल, मला वाटते 7-8 महिन्याच्या वरती झाला असेल, तरी अजून काम चालू आहे यांचं. काम चालू असलं कसलं काम चालू करतात, एवढे पैसे त्यांना देतात, मग हे अजून काम चालू आहे. कुठं काय पडलं, कुठं काय झालं आहे, अजिबात नाही, काय सुद्धा नाही. हे फक्त राजकारणाचे पैसे खायचं आणि नुसतं मोठं हे करून दाखवायचं, असं आहे. मित्रांनो, मी ब्लॉग बनवलेला आहे, भरपूर जणांनी मला हे केलं, फॉलो केलेलं आहे, आणि तुम्ही पण फॉलो करा, सबस्क्राईब करा. यूट्यूबला असला तर सबस्क्राईब करा. आणि असंच हा मराठी माणूस आहे बघा, गरीब माणूस आहे. मी आज स्वतःच्या पायावर उभा आहे, स्वतःच्या पायावर. कुणी मला सपोर्ट केला नाही का, कुणी काय केलं नाही, मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा आहे. आणि मी लहानापासून, आता तुम्हाला सांगतो, माझे आईवडील वारले होते, आईवडील पण नाहीत मला. मी लहानापासून मोठा होऊन का नाही स्वतः जगून का नाही आता स्वतःच्या पायावर उभा आहे. मी स्वतःच्या पायावर उभा आहे बघा. आता मी इथं भरपूर म्हणजे भरपूर कामं बघितलीत, कामं केलेले आहेत. हमालीचं काम केले, तुमचं डिलिव्हरी बॉयचं काम केले, मी सिक्युरिटी कामचं काम केले, बाउन्सरचं काम केलं, भरपूर ठिकाणी काम केले. पण कधी असं हे केलं नाही मी असं म्हणजे दुसऱ्याकडे माझं आल्यागत केलं नाही मी. आणि आत्ता मी यूट्यूब चॅनल खोलले बघा, तुम्ही जरा सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या मित्राला पण पाठवा आणि सांगा जरा, हाय बाबा गरीब पोरगा एकाला, त्याला सपोर्ट करा तुम्ही. करा इंस्टाला, माझे इंस्टा आय डी पण देतो तुम्हाला आणि यूट्यूब चॅनल पण देतो, म्हणजे त्याला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा, ठीक आहे. शेवटचं जरा बघून घ्या. संभाजी महाराजांना नमस्कार करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा, आणि नक्की पाया पडा इथून. तुम्हाला जर यायला जमत नसेल तिथून तर तुम्ही का नाही ह्या फोटोत तरी पाया पडा तुम्ही, ठीक आहे. चला.